नमस्कार. मी अरविंद आठवले. भाषण पुष्पमालिकेतलं आज 69वं पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन माझं भाषण आज मी सुरू करतो आहे. आणि आजचा विषय आहे प्रेम, समाधान आणि अध्यात्म. या सर्व गोष्टींचा एकमेकाशी काय संबंध आहे? अध्यात्म म्हणजे काय नक्की? आपली परिस्थिती चार आंधळ्यांसारखी झाली. हत्तीचं वर्णन ज्याला जसा जो पाठ हाताला लागेल तसा त्याचं वर्णन तो आंधळा करत असतो. आज समाजामध्ये असे आंधळे पसरलेले आहेत आणि त्यांना जसा जसा अर्थ समजतोय तसा अर्थ ते सांगण्याचा प्रयत्न करतात. मी सुद्धा त्यातलाच एक आंधळा आहे. मला जे समजलं ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. कोणाला नावं ठेवण्याचं माझं उद्दिष्ट नाही. कोणाला नावं कशाला ठेवायचं? नावं ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? जो अत्यंत स्वतः निर्दोष आहे, कुठलाही दोष, कुठलेही षड्रिपू आणि यापैकी काहीही ज्याच्यामध्ये नाही, अशा माणसाला दुसऱ्याचे दोष काढण्याचा अधिकार आहे. सर्वसाधारण माणसाला हा कोणताही अधिकार नाही. परंतु जेव्हा जेव्हा आपला अहंकार दुखावला जातो तेव्हा बरोबर समोरच्याचे दोष काढण्याची आपल्याला सवय लागलेली असते. अध्यात्मात हे पहिलं महत्त्वाचं आहे की षड्रिपू ताब्यात आणण्याचा प्रयत्न करा. तुमचं मन हे सर्वात मोठं गुरु आहे. गुरु इज विदिन, असं मला पहिला जो उपदेश झाला की मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यातही आहे आणि इतरांच्यात पाहण्याचा मला प्रयत्न कर. त्या दिवसापासून दुसऱ्यातले दोष पाहण्याचं मी सोडून दिलं. कोणाला कशाला नाही, ज्याला ज्याला जे जे आहे ते त्या परमेश्वराने दिलेलं आहे. त्याचा जो काही मकदूर असतो त्याप्रमाणे त्याचे भोग आणि त्याचं सगळं जे काही वर्तणूक असते ती असते आणि यातून मार्ग काढायचा आहे आपल्याला. काही नाक दाबून बसले, खूप प्राणायाम केले, खूप ग्रंथांचं वाचन केलं म्हणजे काही साध्य होतं असं नाही. आता रामकृष्ण परमहंसांसारखा माणूस तर त्याच्या जीवनातून त्यांच्या जीवनातून खूप घेण्यासारखं आहे. ते म्हणतात की वेदांत आणि इतर धर्मग्रंथ मी अजिबात वाचलेले नाहीत आणि त्याबद्दल मला काडीचीही खंत नाही. वेदांताचं अखेरचं सार काय? तर ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. आणि गीतेचा अखेरचा निकष काय? तर गीता हा शब्द 10 वेळा भरा म्हणा म्हणजे गीतेचा निकष सार तुमच्या तोंडात येईल. गीता 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 केलं की त्याचं त्यागी 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 असं होणार. जो त्यागी आहे, इतरांसाठी त्याग करण्याची ज्याची प्रवृत्ती आहे, मग तो कुटुंबातला असो, कुटुंबासाठी त्याग करणारा, समाजासाठी त्याग करणारा आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या दुर्गुणांचा त्याग करणारा. किती फार या संतांची चरित्र ही यासाठी वाचायची आहेत. खूप सुटसुटीत सोपा अध्यात्म केलेला आहे त्यांनी. आणि शिष्यानं गुरुपासून धर्मग्रंथांचं सार समजावून घ्यावा आणि नंतर तप आणि भक्ती प्रत्यक्ष आचरणात आणावीत. घरातून पत्र आलं म्हणजे त्या पत्राची गरज कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्यातल्या वस्तू आपण विकत आणत नाही आणि त्यांना पोचवत नाही. या वस्तू एकदा समजल्या की ते पत्र पुन्हा पुन्हा कोणी वाचत नाही. पाठवायच्या वस्तू गोळा करायच्या उद्योगाला तो लागतो असं त्यांचं म्हणणं. तेव्हा हे सार लक्षात घ्या की तुम्ही खूप विद्वान असण्याची गरज नाही. विद्वत्ता आणि अध्यात्म यांचा काहीही काडीचाही संबंध नाही. ओजस ज्याला प्राप्त झालं त्याचं भाषण ऐकलं म्हणजे तुम्हाला वाटतं वा वा काय, पण त्याचं आचरण मागे पाहिलं की मग तुमच्या लक्षात हे वा वा काय आहे. चांगले चांगले
लोक मी बघितले खूप सुंदर भाषण करतात. एक अत्यंत प्रसिद्ध भाषणकर्ते माझ्या माहितीत आहेत. भाषण झालं की ते आत घरात जाऊन एक पेग चढवल्याशिवाय त्यांचं होत नसेल. आता हे असं आहे, हे मागचं दृश्य पडद्यामागचं आपल्याला काही दिसत नाही आणि त्यामुळे आपल्या मनात काही कल्पना तयार होतात. मी नेहमी म्हणतो की कल्पनाबाईंनी आपला सगळा घात केला. आपल्या मनात काही कल्पना आपण ठरवलेल्या आहेत, हे म्हणजे असं, ते म्हणजे तसं, अध्यात्म म्हणजे असं. तर असं नाही आहे. तुकाराम एका ठिकाणी पहा काय म्हणतात की बुडते हे जन न दखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. संतांना कळवळा त्यासाठी येतो तुमचा. तुम्ही या दुःखात बुडलेले पाहून त्यांना फार वाईट वाटतं. या दुःखातून तुम्हाला बाहेर काढावं, या चिखलातून हात देऊन तुम्हाला बाहेर काढावं, स्वच्छ धुवावं, अशी ह्या संतांची इच्छा असते. संतांनी जे काही विपुल वाङ्मय तयार केलं हे त्यासाठी आहे. ते चरवण करावं लागतं, एकदा वाचून नाही होत. तुकारामासारख्या सामान्य माणसाची भाषासुद्धा आपल्या डोक्यावरून जाते. ती आचरणात आणणं तर फारच कठीण. आणि या तुकारामांनी वैराग्याचं ढोंग करणाऱ्या फसवणाऱ्या जगातल्या दांभिकांचं आणि त्यागाचं खरं वर्म सांगितलेलं आहे. अवडंबर दाखवणाऱ्या अनेक मंदमतींना त्यांनी अत्यंत फटकळ शब्दात टीका केलेली आहे. तुकाराम हे जहाल होते. ते जसे मऊ होते, मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर. संताला हे दोन्ही व्हावं लागतं. केवळ तो बुळा संत असत नाही, त्याची अहिंसा फसवी असत नाही. अत्यंत मेधावी असतात, ताकद असते, बोलण्याची ताकद, आणि त्यांच्या बोलण्यातलं आचरण शुद्ध असल्यामुळे त्या बोलण्याचा परिणाम होतो. शेकडो व्याख्यानं आपण ऐकतो, शेकडो प्रवचनं ऐकतो, अनेक कीर्तनं ऐकतो, बुजबुजाटा या सगळ्या गोष्टींचा. तरीही आपण का सुधारत नाही हो? कारण हे करणाऱ्यांचं आचरण शुद्ध असतंच असं नाही. ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर नक्कीच परिणाम होतो आणि ते आत्मसात करावं असं तुम्हाला वाटतं. बाकीच्यांचं बोलणं वा वा काय छान भाषण झालं असं आपण म्हणतो आणि या कारणाचं त्या कारणाला सोडून देतो. बहुतांशी स्थिती आपली अशीच असते. तेव्हा संतांनी मारलेले हे जे काही फटके आहेत, खूप फटके म्हणजे एकनाथांनी मारले, तुकारामांनी मारले, प्रत्येक संतांनी समाजाला फटके मारलेले आहेत. आणि हे फटके प्रेमाच्या जिव्हाळ्यातून तयार झालेले आहेत. हा प्रेमाचा जिव्हाळा या दुःखातून तुम्हाला हात देऊन वर काढावं यासाठी आहे, तुम्हाला दुःख देण्याच्या बुद्धीतून नाही. माणूस सगुण किंवा दुर्गुण हे दोन्ही गेल्यानंतर तो माणूस शुद्धच असतो. आणि दुर्गुण असणं किंवा सगुण असणं हे त्याच्याही हातात नाही आहे. बरेचसे संस्कार बाहेरून होत असतात आणि हे संस्कार खोडून टाकण्याचं आणि टाकून देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतं. ते या संतांमुळे तुमच्याकडे येतं. पाणउतारा करण्यासाठी हे लोक बोलत नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली आहे. आणि संसारी माणसांचं असं जे काही स्वार्थरत, सुखलोलूप आणि प्रेमशून्य वृत्ती पाहिल्यानंतरच त्यांना विदारक वर्णन या वृत्तींचं काही गोष्टीत त्यांनी केलं आहे. पहा ते काय म्हणतात, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ, वाढवूनी जटा फिरे दाही दिशा, जरी जंबुवेशा सहज स्थिती, कोरोनिया भूमी करीती मधी वास, तरी उंदरास काय वाणी, तुका म्हणे ऐसे कासया करावे देहासी दंडावे वाऊगेची. तुकाराम अत्यंत मोठा संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. जगात महाराष्ट्र म्हणणं, त्यांना विश्वसंत म्हणतात हेच बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि ह्या संतांचं जर आपण चरित्र वाचू, अभ्यास करू, तर त्यात जर आपण शिकलो नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच की नाही.
तेव्हा प्रेम म्हणजे काय, निरपेक्ष प्रेम कसं करावं हे या संतांपासून शिकावं. त्यांना तुम्ही काय देत असता हो? काही तुम्ही देत नाही आणि तुमच्याकडून त्यांची कसलीही अपेक्षा नसते. अत्यंत निरपेक्ष प्रेम असतं. हे प्रेम तुम्ही तुमच्या कुटुंबियांवर तरी करता का हे जरा तपासून पहा. बायकोनी थोडंसं उलट बोललं की तुम्हाला तिचा राग येतो. मुलाचं थोडं चुकलं की त्याला 2 झटके द्यावेसे वाटतात. याला प्रेम म्हणायचं का? क्षमाशीलता नसेल, दुसऱ्याचे दुर्गुण आत्मसात करून क्षमा करण्याची जर ताकद तुमच्यात नसेल तर या गोष्टीला प्रेम नाही म्हणत. हे प्रेम स्वार्थी आहे आणि म्हणूनच ते तुमच्या कामी येत नाही. या पोराला तुम्ही 2 थपडा मारलेला आहे, तो मोठेपणी त्या थपडांची आठवण ठेवतो. मग म्हातारपणी काय वेळा वाटतं की मुलं आपल्याला दुःख देतात. अरे पण तूही त्याला दुःख दिलंच आहेस ना, तो परतफेड करतोय तुझी. आपण जे भोग आपल्या वाट्याला येतात हे आपल्याच कर्मांची फळं असतात हे आपण विसरून जातो. त्यामुळं देवाकडे जातो आपण. कशासाठी जातो? अगदी बाहेर चप्पल ठेवताना सुद्धा वाटतं जाईल का चोरीला. आपलं अर्ध लक्ष त्या चप्पली. आत गेले, भक्तिभावाने नमस्कार करतो का हो आपण? हा नमस्कार अपेक्षेचा असतो. तू माझं भलं कर. त्याला आपण नवस बोलतो, त्याला लालूच दाखवतो की माझं अमुक केलंस तर मी तुला अमुक देईन. अरे तुम्ही कसली डोंबलाची लाजूर दाखवता त्याला? त्यानेच दिलेला आहे तुम्हाला. त्याच्या पुढे खरं म्हणजे तुम्ही हात पसरून भीक मागत असता आणि तरीही तुमचा टेंभा मोठा असतो. हा विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे. आता या सगळ्यांचा उपासनेशी काय संबंध? उपासना म्हणजे जवळ गुरुच्या जवळ बसणे, उपासना आणि अभ्यास करणे, मन शांत ठेवण्याचा अभ्यास करणे, समाधान मिळवण्याचा अभ्यास करणे, प्रेम करण्याचा अभ्यास करणे, हे सगळं आहे त्यात उपासनेमध्ये. आणि हे श्रद्धा समाधान मिळाल्याशिवाय तुमची उपासना होऊ शकत नाही. समाधान कुठून येतं? समाधान आतूनच येतं. तुमच्या अपेक्षा संसारातल्या तुम्ही इतक्या प्रचंड वाढवलेल्या आहेत. सायकलीवरून तुम्ही स्कूटरवर आले, स्कूटरवरून तुम्ही 4 चाकीवर आले, तरी संपत नाही. अजून वाटते अजून पाहिजे. एका खोलीत राहणाऱ्या संसाराला 2 खोल्या मिळाल्या, 4 खोल्या मिळाल्या, त्याला वाटतं आता बंगला पाहिजे, सभोवतार गार्डन पाहिजे. संपली. अहो काही संपतच नाही आपली तहान. समाधान नावाची गोष्ट आपल्याला नाहीच आहे. समाधान मानावं लागतं. अरे ज्या एका खोलीत तुम्ही राहत होते त्यातून 4 खोल्यात आले, हे केवढी मोठी गोष्ट परमेश्वराने तुमच्यावर कृपा केलेली आहे. केवळ तुमच्या सामर्थ्यावर तुम्ही आले का हो? त्याची जर तुमच्यावर दृष्टी नसती, त्यांनी जर तुम्हाला पैसा मिळू दिला नसता तर हे झालं असतं का हो? त्याचा विचार आपल्या डोक्यात कधी येत नाही. त्यामुळे मनाची शुद्धता ही उपासनेसाठी पहिली आवश्यक आहे. आणि शुद्ध मन ज्याचं आहे त्याच्या जागी हास्य विनोद आहे, समाधान आहे आणि त्याच्या सगळ्या मागण्याची हाव संपलेली आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. अरे किती तुला दिलं तरी कमीच आहे. तुझी झोळी अशी झाली आहे की आता दिलं तर ती फाटणार हे माहिती आहे, तरी आपली झोळी आपली रिकामीच आहे असं आपल्याला वाटतं. समाधान आहे का आपल्यात? समाधान विचार करा. आणि समाधान ज्या क्षणी तुमच्या मनात येईल त्या क्षणी तुमच्या गरजा कमी होतील. आता ह्या कोविडमध्ये लोकांचं बाहेर जाणं येणं संपलं, नोकरांची गरज संपली, तुमचं काम तुम्हाला करावं लागलं. तुम्हाला लक्षात आलं की हे करता येतं. आपल्या गरजा कमी झाल्या, मिळतच नाही, वस्तू बाहेर जाताच येत नाही. केला ना तुम्ही तुमच्या गरजा कमी. म्हणजे कमी गरजेत राहता येतं, बाहेर न फिरता घरात छान राहता येतं. आपल्या 4 कुटुंबामध्ये कुटुंबवत्सल माणसाला किती आनंद असतो. अर्थात हा आनंद घ्यायची तुमची इच्छा आणि बुद्धी असावी लागते. ही बुद्धी नसेल तर छान समाधानी कुटुंबात राहून सुद्धा तुम्हाला आनंद समाधान मिळत नाही. हे समाधान आपण बाहेर हुडकण्याचा प्रयत्न करतो.
वचा 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 बाहेर हॉटेलात जाऊन खातो. 4 हॉटेलमध्ये खाल्लं तरी पुन्हा 5व्यात जाण्याची इच्छा असते. मी मुद्दाम हे प्रयोग करून पाहिले. सहज स्वयंपाक नावाचा एक सदर 100-125 प्रयोग मी केले. मी स्वतः छान उत्तम स्वयंपाक करतो. आपल्या हाताने करून खाण्यात जे काही समाधान आहे आणि दुसऱ्याला खिलवण्यात जे समाधान आहे ते बाहेर हॉटेलमध्ये जाऊन पार्टी देण्यात नक्की नाही आहे. हे मला माहिती आहे. मी चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा राहिलेलो आहे आणि त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला. त्यांचं जे आदव प्रेम असतं ते त्या पैशासाठी असतं. तुम्ही त्या नोकराला टिप जरा कमी द्या म्हणजे दिसतं त्याचं प्रेम काय आहे. तुमचं सामान गेल्याबरोबर तो उचलून घेऊन तुमच्या खोलीत नेऊन ठेवतो. याच्यात त्याला अपेक्षा असते की तुम्ही काहीतरी 4 चव्वल मोजावेत. वेटर तुमच्यासाठी अपेक्षा असते की तुम्ही त्याला काही दक्षिणा द्यावी नंतर टिप. घरात हे काही असत नाही हो. हे घरात समाधान मानण्याचा प्रयत्नच आपण करत नाही. आपण अपेक्षेपायी वाया गेलेलो आहोत. अभिमानापायी वाया गेलेलो आहोत. पैशाच्या माजापायी वाया गेलेलो आहोत. माज असतो माज. मी बघितलं आहे असा माज लोकांचा. त्यांना वाटतं काय अक्कल हुशारी आहे आपली. किती पैसा मिळतो आपल्याला. ह्याने काहीही विकत घेऊ. पैशाने नाही सगळं विकत घेता येत. हे तुम्हाला समजलं पाहिजे. अनेक वेळा ब्रह्मचर्याच्या खोट्या आपल्याकडे कल्पना असतात. ब्रह्मचर्य म्हणजे काय हो. इतक्या स्त्रिया अनंत हजार स्त्रिया असून सुद्धा कृष्ण ब्रह्मचारी होता असं त्यांनी सांगितलं छाती टोकपणे. ज्याचं मन त्यात राहत नाही तो ब्रह्मचारी. अनेक सगळे ऋषीमुनी आपल्याला विवाहित दाखवलेले आहेत. त्यांच्या सगळ्या कामभावना त्यांनी भोगून नष्ट केलेल्या आहेत. दमन करून नष्ट नाही केलेल्या. दमन करून काही नष्ट होत नाही. फुटबॉल खाली जोरात दाबला तर तो त्याच्यात दुप्पट उसळी घेतो. वासना दाबल्या तर त्या दुप्पट उसळी घेतात आणि म्हातारपणी ह्या त्रास देतात. मला माहिती आहे अशी अनेक उदाहरणं. मी साधक असल्यामुळे वेगवेगळ्या स्तरातले वेगवेगळ्या वयाचे लोक माझ्याकडे येतात आणि मी हे सांगू शकतो की ज्यांनी हा वासना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या वासना नंतर उफाळून येतात. त्यापेक्षा हा तरुण वयात हा तोपर्यंत भोगून घ्या ना सगळं. कोणी सांगितलं हे त्यांनीच भोग उत्पन्न केल्या परमेश्वरांनी तर ते भोगावेत. तेव्हा शमन दमन यापैकी केवळ दमन करून होत नाही. केवळ शमन करूनही होत नाही. त्याच्या मागे लागूनही ती वासना संपत नाही. एक स्त्री गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथीची अपेक्षा असतेच. तेव्हा केवळ वासना शमन किंवा केवळ वासना दमन यांनी काही होत नाही. यातला मधला मार्ग नेहमी काढावा. सर्व संतांनी मधला मार्ग काढायला सांगितलेला आहे. संपत्ती मिळवावी पण मधला मार्ग. खूप मिळवली तरी तुम्हाला माज येणार, नसली तरी तुमचे हाल होणार. आपल्या जीवनात किती अल्प गरज आहे हे ह्या मधल्या अनेक संकट काळामध्ये आपल्याला दिसलेलं आहे. मग ह्या गरजा आता उरलेल्या काळासाठी आयुष्याच्याही कमी करा ना. मुलांना कामाची थोडीफार सवय लागली, नवऱ्याला कामाची सवय लागली, चांगली गोष्ट आहे ना. करू द्या त्यानं काम केले तर काही कष्ट केलं तर काही नुकसान होणार नाही, फायदाच होईल तुमचा. तेव्हा आनंदी राहण्याचा आपल्याला हक्क आहे आणि हा हक्क आपण बजावला पाहिजे. अतिचिकित्सकपणा जरी करत बसलो अध्यात्मामध्ये तरीही शेवटी फळ चांगलं मिळत नाही. मग तो माणूस मधमाशी जशी या फुलातून त्या फुलातून त्या फुलातून फिरत राहते तसा तो या माणसाकडून त्या गुरुकडे, त्याच्याकडून त्या गुरुकडे असं फिरत राहतो. पदरात काहीच पडत नाही. एका ठिकाणी निष्ठा ठेवा. पहिली निष्ठा तुमची तुमच्या स्वतःवर ठेवा. आत तुमच्या अनेक भरलेलं आहे, गुण भरलेले आहेत. हे गुण विसरू नका. अनंत भरलेले आहेत गुण तुमच्यामध्ये. या गुणांचा विसर पडू देऊ नका. यासाठी अगदी खूप सिरियस व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. छान हास्य विनोद करून संसार तुम्ही करू शकता. कमी पैशात संसार तुम्ही करू शकता. तुमच्या मनाला समाधान असलं पाहिजे. आता अरविंदांचं उदाहरण सांगतो तुम्हाला.
ते म्हणतात की ज्याला हसता येत नाही तो कसला पारमार्थिक. पारमार्थिक माणसाला हास्य विनोद आलेच पाहिजे. अरे ज्याला आत आंतरिक समाधान आहे त्याला हे सगळं जमेल. ज्याला समाधान नाही तो असा चौकोन तोंड करून बसेल. त्याची हाव संपलेली नाही, तो चौकोन तोंड करून बसेल. तुम्हाला याची गरज नाही. ते म्हणतात की परमार्थ हा म्हणजे गंभीर सुतकी चेहऱ्याने आचरण्याचा कष्टकर मार्ग अशी आपली कल्पना आहे. परमार्थ सिद्ध केलेल्या संतांविषयी आपल्या अगदी विचित्र समजुती असतात. नाटक सिनेमात लोकसमजुतीचं प्रतिबिंब दिसलं असं मानलं तर त्यात आढळणारा संत हा मोठा विचित्र असतो, विलक्षण असतो. हा नेहमी सदैव भकास आणि ओढलेल्या आवाजाने बोलत असतो. सर्वांग दुखत असल्यासारखा मंदगतीने चालत असतो आणि सदोदित सुटकी वृत्तीने आणि बावळट मुद्रेने राहतो. एकनाथ तुकारामांचं जर साहित्य पाहिलं तर संत हे सडतोड बोलणारे, थट्टा विनोदाची आवड असणारे, दांभिकांची फजिती उडवणारे आणि लोकव्यवहार चांगला समजणारे असतात. तुम्ही तसे व्हा. समता, सदयता, विषयविन्मुक्ता आदी गुण संतांच्या अंगी असतात अशी वर्णनं आपण नित्य वाचतो. पण संतांचा एक गुण मात्र कोणी ध्यानात घेत नाही, ते म्हणजे त्यांचा खेळकर असा विनोदप्रियता. हास्यविनोद करून संत खळाखळा हसू शकतात आणि दुसऱ्यांनाही हसवतात. या गोष्टीची आपल्याला कल्पनाच येत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या संतांचं आयुष्य जवळून पहा. आपल्याला वाटतं की संत म्हणजे भोळे भाबडे, त्यांना काही व्यवहार कळत नाही आणि हे व्यवहारात ते बावळट नाम संवत्सरे असेच असणार, अशा तऱ्हेच्या काही आपल्या विचित्र समजुती आहेत. वस्तुतः मुळात तसं काही नाही. जीवनाचं अंतिम रहस्य शोधून काढणं आणि अखंड आनंदाची प्राप्ती करून घेणं, या गोष्टी काही बावळट बुद्धीने साध्य होणाऱ्या नाही आहेत. आणि सर्वसामान्य व्यवहारी माणसाचा स्वार्थी स्वभाव आणि अदूरदर्शती धूर्तता याचा संतांना पक्का उमग असतो. मी सांगितलं मागे माझ्या अनुभवामध्ये की ज्या ज्या लोकांना मी दीक्षा दिली त्या प्रत्येकाचे गुणदोष महाराजांनी मला एकदा प्रत्यक्ष दाखवलं की कोण कुठल्या हेतूनी तुझ्याकडे आलेला आहे, आज त्याच्या मनात काय आहे. अर्थात हे मी त्या व्यक्तींसमोर कधीही उघड केलं नाही, त्यांच्याशी मी प्रेमानेच राहिलो. कारण प्रेम म्हणजे अध्यात्म याविषयी माझ्या मनात खात्री आहे. आज ना उद्या त्याच्यात परिवर्तन होईल. आणि या संतांची मितूपणाची भावनाच गेलेली असते, क्षमाशीलता असते. आणि ते जर भोळे भावटे असते तर माणसाच्या मनाचे बारकावे त्यांच्या वाङ्मयातून इतक्या सूक्ष्म रीतीने ते दाखवू शकले असते का? तुकारामांनी तर माणसाचा स्वभाव आणि व्यवहार यांचं विदारक दर्शन आपल्या वेगवेगळ्या अभंगातून दाखवलेलं आहे. तेव्हा तुम्हाला अध्यात्मी व्हायचं असेल तर पहिले आपलं मन स्वच्छ करा, आनंदी राहायला शिका, समाधानी राहायला शिका. खरी उपासना ती आहे. आणि एकदा ती झाली की तुमचा गुरु तुमच्या समोर येईल. गुरुच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही. जिथे स्वच्छ प्रकाश हृदयात आहे, जिथे मऊ छान माती आहे, त्या मातीत बीज रुजवायला गुरुलाही आवडतं. आणि अशीच माती त्याला लागते. तो कधी खडकात पेरत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. छान आनंदी राहा. आनंदी राहण्याचे अनेक मार्ग आहेत. हे मार्ग शोधा. हे शोधलं की तुम्हाला सर्व सापडेल. तर मला वाटते वेळ आपली होऊन गेली, बराच वेळ झाला. बोलता बोलता कुठे वेळ जातो काही समजत नाही. तेव्हा नमस्कार, निरोप घेतो. पुढच्या वेळी पुन्हा भेटू. आता मधल्या काळात मी बराच काळ गावाला जाणार आहे. आणि ह्या गावाला जाण्याच्या काळामध्ये मी दुसऱ्या काही गोष्टी तुमच्यासमोर आणणार आहे, ज्यात माझी भाषणं असणार नाहीत, परंतु जे तुम्हाला अत्यंत प्रिय राहील अशा काही गोष्टी तुमच्यासमोर मी आणणार आहे. त्यात अण्णासाहेब पटवर्धनांचं चरित्र
जे चित्रमय झालेलं आहे ते तुमच्यासमोर मी प्रस्तुत करणार आहे. त्यात आनंद माना. त्यातून खूप घेण्यासारखं आहे हे बघा. तर आता निरोप घेतो. नमस्कार.